नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण भास्कर मुजबैले राहणार रेकी तालुका सेलू जिल्हा वर्धा या फूल उत्पादक शेतकऱ्यांची मनोगत व्यक्त करून घेऊया. नमस्कार भास्कर भाऊ. नमस्कार. भास्कर भाऊ, तुम्ही या फुलशेतीकडे कोणते पीक घेता फुलशेतीमध्ये? माझ्याकडे निशिगंधा, गुलाब, मोगरा, झेंडू, लिली, विविध प्रकारचे लागवड आहे माझ्याकडे. पण कसं आहे काय, या फुलशेतीकडे वळायच्या अगोदर मी पारंपरिक पीक घेत होतो. पण त्या पारंपरिक पीक घेत असताना मला उत्पादन खर्च आणि मिळणारा उत्पन्न यामध्ये भरपूर तफावत येत होती. म्हणून आर्थिक संसाराचा गाडा चालवताना मला खूप कठीण जात होतं. म्हणून मी फुलशेतीकडे वळण्यात आलं. माझ्यावाला फुलशेतीकडे तुम्ही उत्पादन खर्च हा वाढलेला होता आणि उत्पादन अधिक मिळावं याकरता फुलशेतीकडे आपण वळले. आता आपण म्हणजे यासाठी तुम्हाला कोणी माहिती दिली की फुलशेती करावं बा, कशा पद्धतीने करायची, किंवा शासनातर्फे काही अनुदान आहे का बा, हे कोणी माहिती दिली तुम्हाला? फुलशेतीबद्दल मला तशी सुरुवातीला काहीच माहिती नव्हती. म्हणून मी लागवडीच्या अगोदर बरबडीचे फुलशेती उत्पादक श्री नारायणरावजी लाडे यांच्याशी मी संपर्क साधला. त्यांनी मला फुलशेती आणि विक्री याबाबत दोन्ही माहिती दिली. त्याच्यानंतर मी लागवड केली. मग लागवड झाल्यानंतर मला सेलू येथील कृषी विभागाचे एंडे सर यांनी मला सांगितले का सरकारमार्फत अनुदान मिळत असतात, तर तू फुल लागवड का नाही वाढवत. मग त्यानंतर निशिगंधा आणि गुलाब या जातीची निवड करून मी फुलशेती वाढवली. तुम्हाला महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने किती रुपये अनुदान देण्यात आले? मला आतापर्यंत 15,000 रुपये अनुदान मिळाले निशिगंधा आणि गुलाबसाठी. त्यानंतर तुम्ही मग फुलशेतीचं म्हणजे क्षेत्र वाढवले का? नाही, क्षेत्र आता तेच आहे. कारण का निशिगंधा म्हटलं का 3 वर्ष सहज तो चालते, आणि गुलाबाचे पीक असं कसं आहे का ते 5-5 वर्ष त्याला एका जागेमध्ये चांगल्या तऱ्हेने घेऊ शकतो आपण. तुमच्याकडे निशिगंधा आणि गुलाबाचं किती क्षेत्र आहे? माझ्याकडे आता निशिगंधा, गुलाब, मोगरा थोडाच आहे. झेंडू, गुलाब आणि निशिगंधा जास्त आहे. तर याच्यामध्ये या उत्पन्नातून मला थोडासा भरपूर फायदा आहे. याच्यामध्ये भरपूर तरी म्हणजे किती याचं म्हणजे उत्पादन किती होतात आणि उत्पादन खर्च येऊन तुम्हाला निव्वळ नफा किती प्राप्त होतो? मला यामध्ये वर्षाला 2.5 ते 3 लाख रुपये उत्पन्न येतो. आणि याच्यामध्ये खर्च जर पकडतो म्हटलं तर 1 लाख रुपये वार्षिक खर्च येते. म्हणजे जवळपास 1.5-2 लाख रुपये मला जमता फायदा आहे त्याच्यामध्ये. निवड नफा. शेतकऱ्याची एक अडचण असतात, त्याची विक्री कशी करावं, तर तुम्ही विक्री कशा पद्धतीने करता हे सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना सांगू शकता? विक्रीसाठी कसं आहे, जवळच मार्केट शोधलं मी. जवळपास सेलूला फुल शॉपी आहे, वर्धेला आहे फुल शॉपी. त्या व्यापाऱ्याशी मी संपर्क साधून त्यांना भाव ठरवून घेतला. त्यांनी 100 रुपये किलो प्रमाणे मी त्यांना दररोजचा नेऊन. म्हणजे असं काही हे नाही म्हणजे तुमचा फिक्स भाव आहे, म्हणजे भाव कमी हो का जास्त हो, पण एक व्यापाऱ्यांना आपल्या फिक्स भावामध्ये आपण तुम्ही फुलाचं किलो प्रमाणे किंवा ठरलेल्या भावाप्रमाणे विक्री करता. आमच्या शेतकरी बंधूंना तुम्ही काय संदेश देऊ शकता? मी आता ते कसं आहे का, पारंपरिक पीक पद्धतीमध्ये आता दिवसेंदिवस कापूस पीक असो का सोयाबीन पीक असो, यामध्ये रोगराईचं प्रमाण जास्त वाढून राहिलं. आणि त्याच्यामध्ये आपला खर्च भरपूर होऊन राहिला आणि त्या मानाने आपल्याला उत्पन्न मिळून नाही राहिलं. म्हणून या पिका व्यतिरिक्त आपल्याला वेगळं काही पीक घेऊन आपल्याला आपला उदरनिर्वाह करावा लागेल. जसं मी फुलशेतीकडे वळलो, तसंच इतर शेतकऱ्यांनी आपला वेगळा मार्ग निवडून उदरनिर्वाह करावा. धन्यवाद. आज आपण फूल उत्पादक प्रगतशील शेतकरी भास्कर मुजबैले यांचे आपण मनोगत व्यक्त केले. त्यांचे कृषी विभागाच्या वतीने मी आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.